नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्रायबर स्वाती यांच्या कमेंटवरून एक व्हिडिओ बनवणार आहोत। त्यांची कमेंट आहे की त्यांना पुढचा जो गळा असतो तो मोठा हवा आहे आणि पाठीमागील गळा छोटा हवा आहे। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आता आपण डायग्राम काढणार आहोत। सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे। मी इथे उंची मोजून घेत आहे। जी ब्लाउजची उंची आहे ती 12 इंच आहे, त्यात आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत। उंचीमध्ये नेहमी आपण 1 इंच हे वाढवून घेत असतो पाठीमागच्या भागात। तुमची जर तयार ब्लाउजची उंची 13 इंच असेल तर तुम्ही 14 इंच वरती टिक करायचं आहे। मी जे ब्लाउज घेत आहे ते 12 इंच उंचीचं आहे, म्हणून 13 इंच वरती टिक केलेलं आहे। म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवलेलं आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। आता आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे। आता आपण शोल्डर टाकून घेऊयात। आपल्याला काय करायचं आहे, लहान गळ्यासाठी शोल्डर मोठे घ्यायचं असतं। नेहमी आपण 32 साइज साठी 5.25 ते 5.5 इंच शोल्डर घेत असतो, तर आपल्याला त्यात 1 इंच ऍड करायचं आहे। तुम्ही जर 5.25 इंच शोल्डर घेत असाल तर 6.25 इंच वरती टिक करायचं आहे, आणि तुम्ही जर 5.5 इंच घेत असाल तर 6.5 इंच वरती। मी ते 32 साइज साठी 6.25 इंच वरती टिक करत आहे। 1 इंच आपण यामध्ये वाढवून घेत असतो। तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल आणि तुमचं अंगावरून माप घ्यायचं जे शोल्डर आहे ते 13 इंच आलेलं असेल तर 6.5 इंच वरती टिक करायचं आहे। त्यात आपल्याला काहीच वाढवायचं नसतं। जेव्हा आपण अंगावरून माप घेतो तेव्हा इथे आपण लाईन मारलेली आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मी इथे मुंडा घेत आहे 6 इंच। 6 इंच वरती आपण इथे लाईन मारलेली आहे। आता आपण घडी मोजून घेऊयात। 32 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 32 चा चौथा भाग आहे 8 इंच। इथे आपल्याला 8 इंच वरती टिक करायची आहे, आणि त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन। आपण नेहमी शिलाई मार्जिन 1.5 इंच घेत असतो। आपल्याला सगळी माप सेम टाकायची आहेत, फक्त आपल्याला लहान गळ्यासाठी शोल्डर हे जास्त घ्यायचं असतं आणि जो मुंडा आहे तेवढाच ठेवायचा असतो। आता आपण गळारुंदी मोजून घेऊयात। इथे आपण गोल गळ्यासाठी जी गळारुंदी घेणार आहोत ती 3.25 इंच घेणार आहोत। आपल्याला गळारुंदी 3.25 ते 3.5 इंच एवढी घ्यायची असते। गळ्याची उंची टाकून घेऊयात। तुम्हाला जर इथे 4 इंचाचा गळा घ्यायचा असेल तर आपल्याला 4.5 इंच वरती टिक करायचं आहे। मी ते 4.5 इंच वरती टिक केलेला आहे, म्हणजे जो आपला गळा येणार आहे शिवून तो 4 इंचाचा येणार आहे। आपण पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्यात अर्धा इंच उंची वाढवून घेत असतो। ही जी आपण अर्धा इंच उंची वाढवलेली आहे, जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जात असतं। इथूनही आपण 3.25 इंच वरती टिक करून घेऊया। आता आपण गळ्याला इथे लाईन मारून घेऊयात, म्हणजेच आपल्याला गळ्याला आकार देता येईल। आपल्याला लहान गळ्यांसाठी शोल्डर हे जास्त घ्यायचं असतं आणि मोठ्या गळ्यांसाठी शोल्डर हे कमी घ्यायचं असतं। आपण नेहमी जे मोठे गळे घेतो त्यासाठी शोल्डर 5.25 ते 5.5 इंच घेत असतो। आपल्याला 4 इंचच्या किंवा 3 इंचच्या गळ्यासाठी शोल्डर हे त्यात 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण नेहमीप्रमाणे 1/2 इंच वरती टिक करून घेणार आहोत। तुमच्या जर आर्महोलला म्हणजेच मुंड्याला चुन्या येत असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धा ते 1/2 इंच टिक करायचं आहे। मी इथे अर्धा इंच टिक केलेला आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपण अर्धा ते 1/2 इंच टिक करून घेतल्यामुळे बाहीला किंवा पाठीमागे जो आर्महोलला चुन्या पडतात ते पडत नाही। हा एक्स्ट्राचा कापड असल्यामुळे आपल्या पाठीमागे चुन्या पडत असतात, म्हणून आपण अर्धा ते 1/2 इंच इथे टिक करून घेत असतो। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। हे जे आहे ही आपली घडी आहे 8 इंचाची। तुम्ही ज्या ब्लाउजचं माप टिक करत आहात, म्हणजे 36 जर टिक करायचं आहे तर आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्यात 1.5 इंच वाढवायचा आहे। किंवा तुम्ही 34 जरी कट केलं किंवा टिक केलं तरी आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता आपण कमर मोजून घेऊया। आपल्याला बाकी सेम माप टाकायचे असतात, फक्त आपल्याला शोल्डर गळारुंदीमध्ये चेंजेस करून घ्यायचे असतात। इथे आपण कमरेचं माप टाकूयात। 32 साठी आपण जे कमर घेणार आहोत
ते 28, 29, 30 इंच येऊ शकतो. प्रत्येकाचं कमर हे वेगवेगळं असू शकतं. मी इथे 7.5 इंचवरती टिक करत आहे. इथे आपण 7.5 इंचवरती टिक केलेली आहे. आपण 30चा चौथा भाग काढलेला आहे. मी इथे 30 इंचाचं कमर घेत आहे. 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच. त्यात अर्धा इंच आपला पाठीमागचा जो इथे टक्स घेतो आपण ते अर्धा इंच. इथून पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. मी परत एकदा सांगते, हे जे कमरेचं माप आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तो चौथा भाग काढून आपल्याला टिक करायची आहे. त्यात अर्धा इंच हा पाठीमागचा जो टक्स असतो त्यासाठी घ्यायचं असतं आणि हे जे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच घ्यायचं असतं. इथे जर आपण 1.25 इंच घेतलेलं असेल तर इथेही आपल्याला 1.25 इंच घ्यायचं असतं. आणि समजा तुम्ही 2 इंच घेतलेलं असेल तर इथेही 2 इंच घ्यायचं आहे. पण शक्यतो आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. समजा आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर आपल्या जे ब्लाऊजला घोळ पडतात मागे ते घोळ पडू शकतात. कापड गोळा होऊ शकतो. फिटिंग पण व्यवस्थित येत नाही. म्हणून शक्यतो आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. मी नेहमी प्रत्येक ब्लाऊजच्या साईजमध्ये सांगत असते की 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेत असते. आणि ज्या बाह्यासुद्धा मी कट करून दाखवते ते 1.5 इंच शिलाई मार्जिनच्याच कट करून दाखवत असते. तुम्ही 2 इंच देखील घेऊ शकतात, पण त्यासाठी आपल्याला बाहीमध्ये चेंजेस करायचे असतात. इथेही आपण लाईन मारून घेऊया. हे जे 1.5 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. हा आहे कमरेचा चौथा भाग. अर्धा इंच आपलं हा पाठीमागचा टक्स जो आपण इथे घेत असतो नेहमी, हा अर्धा इंचाचा येत असतो. हे त्यासाठी आपण वाढवून घेतो. हा जेव्हा टक्स घेतो आपण तेव्हा ते अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. म्हणून आपण नेहमी कमरेत अर्धा इंच वाढवतो आणि 1.5 इंच आपल्याला ब्लाऊज फिटिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं. इथे आपण हे टिक करून घेतलेला आहे. आता आपला हा पाठीमागचा भाग आहे, तर पाठीमागचा भागाचा जो आकार असतो तो 1.5 इंचावरती असतो. इथून आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊयात. आता आपण आकार देऊन घेऊयात. या पद्धतीने मी आकार देऊन घेत असते. इथे आपण या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण पाव इंच इथे खाली एक्स्ट्रा घेतो. या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा असतो. हे पाव इंच का घेतो? हा जर पाव इंच आपला एक्स्ट्राचा कापड राहिला तर आपल्या पाठीमागे चुन्या पडू शकतात. ज्या आर्महोलला पाठीमागून बऱ्याच जणांच्या चुन्या असतात तर तशा चुन्या पडू शकतात. कापड गोळा होऊ शकतं. म्हणून आपण खाली पाव इंचवरती टिक करून घेत असतो. इथून मी हा पाठीमागचा आकार दिलेला आहे. हा आहे आपला पाठीमागचा आकार, म्हणजेच पाठीमागचा आपण भाग बघत आहोत. तर आता आपण गड्याला आकार देऊन घेणार आहोत. आपला हा सिंपल गोल गडा आहे. त्यासाठी आपण नेहमीसारखं 1 इंच इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला गोल आकार. म्हणजेच लहान गड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती जसं आपण मोठ्या गड्याला देत असतो तसंच आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. फक्त आपल्याला लहान गड्यासाठी 3, 4 इंच किंवा 5 इंच गड्यासाठी आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात. मी त्या सिंपल गोल गळा दाखवलेला आहे तुम्हाला आणि सेम पद्धतीने इथे माप टाकून घेतलेली आहे. समजा तुम्हाला लहान गळ्यावरून मोठा गळा तयार करायचा असतो, म्हणजेच लहान गळा, आणि त्यात डिझाईन तयार करायची असते, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला ह्या लहान गळ्याच्या डायग्रामसाठी एका जणाची कमेंट होती, तर त्या कमेंटवरून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यांना पाठीमागचा जो गळा हवा आहे तो लहान हवा आहे आणि पुढचा गळा मोठा हवा आहे. मी पुढचा देखील तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे. इथे हा झाला सिंपल गोल गळा 4 इंचाचा. आणि तुम्हाला जर लहान गळा जो वरचा गळा असतो तो लहान घेऊन पाठीमागे डिझाईन करायची आहे तर त्या गळ्याची देखील मी तुम्हाला इथे टिक करून दाखवणार आहे. इथे आपली सिंपल गोल गळा लहान गळ्याची टिक झालेली आहे. जो पाठीमागचा लहान गळा असतो त्याची आता मी इथून कट करून घेते. आता बऱ्याच जणांना इथे लहान गळा हवा असतो आणि खाली डिझाईन हवी असते, तर आपण त्यासाठी बघूयात. आपल्याला 3 इंचावरती टिक करायचं आहे. त्यासाठी आपण जी गळ्याची उंची घेतली होती नॉर्मल गळ्यासाठी ते 4.5 इंच घेतलेली होती. तयार होऊन आपला तो गळा येणार होता 4 इंचाचा. मी इथे 3 इंचावरती टिक करून घेत आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. या पद्धतीने इथे आपण स्क्वेअर तयार केलेला आहे. हा इथे गोल तयार करून घेऊयात. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. या पद्धतीने बऱ्याच जणांना गळ्याचे आकार हवे असते. हा झाला नॉर्मल, यापेक्षा डीप देखील येतो.
आहे दुसरा. तर तुम्ही हा लहान गळा घेऊन या पद्धतीचे आकार देखील घेऊ शकतात. पण त्यासाठी देखील आपल्याला हे चेंजेस आहेत तसेच ठेवायचे असतात. जसं की आपण शोल्डर 1 इंच जास्त घेतलेला आहे आणि गळा रुंदीही जास्त घेतलेली आहे. जर तुम्हाला या पद्धतीचे गळे हवे असतील तर तुम्ही या पद्धतीने शोल्डर टाकायचा आहे, गळा रुंदी टाकायची आहे आणि जो आपण नेहमी घेतो तो मुंडा टाकून घ्यायचा आहे. मुंड्यात आपण काहीही चेंजेस केलेले नाहीत. मुंडा आहे तेवढाच घेतलेला आहे आपण आणि हे जे अंतर असतं पाठीमागचं तेवढंच घेतलेलं आहे. आपण फक्त लहान गळ्यासाठी चेंजेस केलेले आहेत ते गळा रुंदी आणि शोल्डर आपल्याला लहान गळ्यासाठी नेहमी जास्त घ्यायचं असतं. तुम्ही जर 5.5 इंच शोल्डर घेत असाल तर आपल्याला त्यात 1 इंच वाढवायचं आहे आणि तुम्ही 5.25 इंच घेत असाल तर त्यातही आपण 1 इंच वाढवलेलं आहे. आपण आकार दिल्यानंतर बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की हा जे अंतर घेता तुम्ही हे मधलं ते किती इंचाचं आलं पाहिजे. जेवढं आपण इथं घेतलं तेवढं केलं तरी चालेल किंवा बऱ्याच जणांना छोटा गळा हवा असतो पाठीमागचा तर हा छोटा घेतला तरी चालेल. मी हे जे अंतर घेतलेलं आहे ते 3 इंचाचं असणार आहे. हे बघा 2.5 इंचाचं आहे, शिवून आपलं 3 इंच येणार आहे. आणि तुम्हाला जर मोठं हवं असेल तर तुम्ही यापेक्षा मोठं देखील घेऊ शकता. या पद्धतीचं असंही तुम्ही काढून घेऊ शकतात. त्यालाही आपले शोल्डर बिलकुल उतरणार नाही कारण आपण शोल्डर हे जास्त घेतलेलं आहे म्हणून शोल्डर बिलकुल उतरत नाही. जर तुम्ही आहे त्या शोल्डरवरून हे गळे टिक केले तर तुमचं शोल्डर नक्कीच गळू शकतं. इथे हा झाला आपला एक आकार. याच्यावरूनच मी तुम्हाला दुसरा आकार देखील देऊन दाखवणार आहे. म्हणजेच आपल्याला पाठीमागचे जर गळे लहान हवे असतील आणि डिझाईनचे हवे असतील तर तुम्ही या पद्धतीने चेंजेस करून घ्यायचे आहेत. इथे आपण गोल आकार दिलेला आहे आणि आपण असा सुद्धा आकार देऊन घेऊ शकतो. हा देखील आकार आपल्याला देता येतो. ही डिझाईन करून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे. म्हणजेच आपण छोट्या गळ्यावरून मोठा गळा तुम्हाला टिक करता येतो. इथे तुम्हाला नॉट्स लावता येते किंवा तुम्हाला तिथं पॅक देखील ठेवता येतं. इथे आपण लहान गळ्याचं बघितलेलं आहे कसं चेंजेस करून घेतलेले आहेत आपण शोल्डरमध्ये ते. आता आपण बोटनेक बघूयात. बोटनेकसाठीही आपल्याला आहे तेवढं शोल्डर ठेवायचं आहे जसं आपण पहिले घेतलं. फक्त आपण इथे गळा रुंदी थोडी वाढवून घेणार आहोत. 3.5 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. इथे मी 3.5 इंचवरती टिक केलेला आहे. इथूनही आपल्याला 3.5 इंचवरती टिक करायचं आहे आणि जी गळ्याची उंची आहे ती आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला 4.5 इंचवरती टिक करायचं आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊया. मी इथे तुम्हाला बोटनेकचं देखील सांगत आहे. बोटनेकमध्ये फक्त आपल्याला गळ्यात चेंजेस करायचे असतात ते इथून 1.5 इंच. जे आपण नॉर्मल गळ्यासाठी इथून 1 इंचावरती टिक करतो आपल्याला तशी न टिक करता हा जो आकार आहे हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला 1.5 इंचावरती टिक करायची असते आणि आपल्याला आकार द्यायचा असतो. इथे मी आर्महोल कर्वने आकार देऊन घेत आहे. तुम्ही हाताने देखील आकार देऊन घेऊ शकतात. या पद्धतीचा आपला हा जो बोटनेक आहे असा पसरट आला पाहिजे. खोल बिलकुल घ्यायचा नाही. तुम्ही जर असा खोल घेतला तर आपला जो पाठीमागचा भाग आहे तो ओढला जातो. म्हणून आपल्याला असा खोल न घेता 1.5 इंचावरती टिक करूनच हा आकार घ्यायचा असतो. इथे मी तुम्हाला बोटनेकचं सुद्धा सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही बोटनेक घेऊ शकतात आणि पुढचा गळा डीप घेऊ शकतात. मी इथे तुम्हाला 3 प्रकाराचे लहान गळ्यांमध्ये डिझाईन देखील दाखवलेली आहे. बोटनेकही दाखवलेला आहे आणि साधा गोल गळा देखील दाखवलेला आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आपण बोटनेकसाठी बाकी काही चेंजेस केलेले नाहीत. फक्त 1.5 इंच ते अर्धा इंच आपल्याला परत एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजेच आपण जे 3.25 ते 3 इंच गळा रुंदी घेतलेली होती गोल गळ्यासाठी तर आपल्याला इथे 3.5 इंच घ्यायची असते. आणि गळ्याला तुम्ही 4 इंच 3.5 इंच ठेवू शकतात उंचीला. फक्त आपल्याला हा जो पॉइंट आहे इथून 1.5 इंचवरती आपण टिक करून घेत असतो आणि आकार देत असतो. जर तुम्ही खोल आकार दिला तर आपला हा बोटनेक होत नाही. पाठीमागच्या साईडने ओढल्यासारखा होतो. म्हणून आपण 1.5 इंचवरती इथून आकार देत असतो आणि अगदी हलका असा गोल आकार द्यायचा असतो आपल्याला बोटनेकला, जास्त खोल नाही. इथे आपला पाठीमागचा भाग बघून झालेला आहे. इथे आपण लहान गळ्यासाठी काय काय चेंजेस केले मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. आता आपण
पुढचा भाग टिक करूयात। पुढचा भागही आपल्याला या सेम पद्धतीने टिक करायचा आहे। जसं आपण पाठीमागचा जो भाग होता त्याला 13 इंच उंची घेतलेली होती, इथे ही जी स्केल आहे ती 12 इंचची आहे। आता आपण 1.5 इंच वाढून घेऊयात, म्हणजे 13.5 इंच। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं। मी परत एकदा मोजून दाखवते। हे झालेलं आहे 12 इंच आणि त्यात 1.5 इंच आपण वाढून घेतलेला आहे, म्हणजे 13 आणि 13.5 इंच आलेला आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। जसं आपण त्याचं शोल्डर घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला इथेही शोल्डर घ्यायचं आहे। मुंडाही आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे। जसं आपण पाठीमागच्या भागात घेतलं तेवढंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे। घडीही आपण तेवढीच घेत आहोत। 8 इंच प्लस 1.5 इंच आपलं। मी तुम्हाला हे वेगवेगळं का मोजून दाखवते, बऱ्याच जणांचं लक्षात येत नाही पूर्ण घडी घेतल्याने, म्हणून हे तुम्हाला वेगवेगळं मोजून दाखवत असते। इथून इतकी आपण 8 इंचाची घडी घेतलेली आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। इथेही आपल्याला लाईन मारायची आहे। सेम पद्धतीने आपण इथे टिक केलेला आहे। इथे 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन देऊन घेऊयात, म्हणजे आपलं लक्षात येईल। हे 1.5 इंचावरती आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता तुम्ही जर बोटनेक घेतलेला आहे तर बोटनेक साठी आपण 3.5 इंच घेतलेला आहे आणि जो आपण साधा गोलगडा घेतलेला होता त्याच्यासाठी आपण 3.5 ते 3 इंच घेत असतो। तर साधा गळ्यासाठी मी इथे तुम्हाला दाखवते। जर तुम्ही 3 इंच घेतलेलं असेल तर आपल्याला हे 3 इंच घ्यायचं आहे आणि तुम्ही जर 3.25 इंच घेतलेलं असेल तर 3.25 इंच। आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात। पुढचा गळा मी 6 इंचाचा घेणार आहे। 6.5 इंचावरती आपण टिक केलेली आहे। अर्धा इंच आपण उंचीमध्ये वाढवून घेतलेला आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। आपण जेवढं पाठीमागच्या भागात गळ्याची रुंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला इथेही रुंदी घ्यायची आहे। फक्त चेंजेस होणार आहेत ते पुढचा गळा मोठा आणि पाठीमागचा गळा लहान। आता आपण इथे देखील गळ्याला आकार देऊन घेऊयात। इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। आपण नेहमी इथून 1 इंचावरती टिक करून हा आकार देऊन घेत असतो। आता आपण इथे अर्धा इंचावरती जसं टिक करून घेतलं होतं तसं टिक करून घेऊयात। या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे आपल्या मुंड्याला चुन्या पडत नाही, म्हणून मी नेहमी इथे 1 इंचावरती टिक करून घेत असते। इथे आपण अर्धा ते पाव इंच का टिक करतो, जे आपल्या आर्महोलला म्हणजे मुंड्याला चुन्या पडतात, कापड गोडा होतो, तर त्यासाठी आपल्याला हे पाव ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं असतं। हा जर कापड एक्स्ट्रा राहून गेला तरी आपल्या आर्महोलला चुन्या पडू शकतात। इथून आपण नेहमी सारखं 1 इंचावरती टिक करून घेऊयात। हा जो पॉइंट केलेला आहे इथून 1 इंचावरती ते टिक केलेला आहे। आता आपण आर्महोल स्केलने आकार देऊन घेऊया। इथे पाव इंच जसं घेतलं होतं आपण खाली तसंच घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो। हे आपण पाव इंच खाली घेतल्यामुळे आपला जो पाठीमागचा भाग एक्स्ट्रा होतो त्याला चुन्या पडतात। बाही जॉईंट केल्यानंतर जेव्हा आपण ब्लाउज घालतो तर हे पाव इंच कमी घेतल्यामुळे बिलकुल चुन्या पडत नाही आणि आपल्या मुंड्याला आकारही खूप छान येतो, म्हणून आपण ते पाव इंचावरती टिक करून घेत असतो। आता मी तुम्हाला बरेचदा हे टिक करून दाखवलेलं आहे। बरेच जणांची कमेंट येते की तुम्ही कटोरी टिक करून नाही दाखवली, तर मी तुम्हाला कटोरी देखील टिक करून दाखवणार आहे, म्हणजे ते कटोरीचं माप घेऊन दाखवणार आहे। आता आपण क्रॉस पट्टीची टिक करून घेऊयात। आपण इथे अर्धा इंच ऑलरेडी वाढवून घेतलेला आहे। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आता इथे मी 3 इंचाची ही क्रॉस पट्टी घेत आहे। आपण पाठीमागचा जरी गळा छोटा घेतलेला असता तरी आपल्याला मोठा गळा पुढे घेता येतो। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट असते किंवा बऱ्याच जणांना पाठीमागचा गळा लहान हवा असतो, पुढचा मोठा हवा असतो, तर तुम्ही 7 इंचाचा देखील पुढे गळा घेऊ शकतात, 6 इंचाचाही घेऊ शकतात किंवा 6.5 इंचाचा देखील घेऊ शकतात। आता आपण इथे 3 इंचावरती टिक केलेली आहे, तसं आपल्याला इथे अर्धा इंच कमी घ्यायचा आहे, 2.5 इंच। आता आपण इथे आकार देऊन घेऊयात।
इथे आपण आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. ही जी क्रॉसपट्टी आलेली आहे 10.25 इंच, याचा निम्मा घ्यायचा आहे, म्हणजेच 5 इंच आणि एक लाईन. 5 इंच आणि एक लाईन वरती मी ते टिक करून घेत आहे. आता आपण नेहमीसारखं इथून 2 इंच, इथे आपल्याला 2 इंचावरती टिक करायचं आहे. बरेच जण 2.25 ते 2.5 इंचावरती देखील टिक करून घेतात आणि मला 1-2 कमेंटही आलेल्या होत्या, तुम्ही जे हे 2 इंचावरती टिक करून घेतात तर तुमचं ब्लाऊज अगदी व्यवस्थित येतं का. पण हे 2 इंच आपण टिक करून घेतो. हे कमी भाग असल्यामुळे आपल्या आर्महोलला चुन्या पडत नाही आणि व्यवस्थित आपली कटोरी देखील बसते, म्हणून आपण हे 2 इंच घेत असतो. तुम्ही 2.25 इंच देखील घेऊ शकतात. आता आपल्याला इथे असा आकार द्यायचा आहे, या पद्धतीने. पाव इंच आपल्याला वाढून घ्यायचं असतं. मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतही असते, मी नेहमी पाव इंच कटोरीसाठी वाढवून घेत असते. तुम्ही याचा निम्मा काढून त्यावरतीही कटोरीचा आकार देऊन घेऊ शकतात, पण शक्यतो मी पाव इंच वाढवून घेते, म्हणजेच आपल्या कटोरीला आकारही व्यवस्थित येतो. इथे मी तुम्हाला पुढचा भाग देखील टिक करून दाखवलेला आहे. पुढच्या भागात आपण काहीही चेंजेस केलेले नाहीत. शोल्डरही आहे आपण तेवढंच घेतलेलं आहे आणि गळारुंदीही आपण तेवढीच घेतलेली आहे. मी इथे नॉर्मल गोल गळ्याची जी गळारुंदी घेतलेली होती तेवढीच घेतलेली आहे. म्हणजेच आपल्याला जर नॉर्मल गोलगळा पाठीमागचा छोटा शिवायचा आहे, त्याची जी गळारुंदी घेतलेली असेल तुम्ही 3 इंच, 3.5 इंच, 3.25 इंच तेवढीच आपल्याला इथे टाकायची आहे. आणि तुम्ही जर बोटनेक कट करत असाल तर बोटनेकसाठी आपण जसं 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे तशीच आपल्याला पुढच्या भागात देखील 3.5 इंच रुंदी घ्यायची असते. म्हणजेच आपण पाठीमागच्या भागात जेवढी गळारुंदी घेत असतो तेवढीच आपल्याला पुढच्या भागात देखील घ्यायची असते. तुम्ही बोटनेक कट करा. समजा तुम्ही बोटनेक जरी कट केला तरी आपल्याला सेम पद्धत यूज करायची आहे. लहान गोलगडा कट केला तरीही, म्हणजेच आपल्याला चेंजेस बाकी काहीच करायचे नाही. शोल्डर, गळारुंदी, मुंडा आहे तेवढाच ठेवायचा असतो. मी इथे तुम्हाला कटोरीचा देखील आकार टिक करून दाखवलेला आहे आणि छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी करायची ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे. इथे मी आज अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पाठीमागचा गळा लहान कसा घ्यायचा, त्यासाठी शोल्डर किती इंच घेतलं पाहिजे, गळारुंदी किती इंच घेतलं पाहिजे आणि पुढचा गळा किती इंचावरती टिक करायचा आहे किंवा बोटनेकला आपण आकार कुठून द्यायचा आहे ते अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझे पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.